नमस्कार नांदेडकर, आज आपण शेलगाव येथे आलेले आहोत. काही देवकर बांधव आज इथे आलेले आहेत. काही प्रश्न मार्गी लागण्यासाठी काही एक देवकरांनी काय की चंद्रपूर येथे रॅली काढण्याचा पायी यात्रा काढण्यासाठी असे बॅनर लावले होते, पोस्टर छापले होते. याचा एक निषेध म्हणून काय की आज गेल्या अनेक दशकापासून यमुनामाय राजामाय पायी यात्रा काढत असतात. ते आज एक देवकरांना काय की असं चांदा मायने काय की केदार घोडा येतील ते स्वतः एक व्हायरल व्हिडिओ केले होते. काय म्हणतात? जय श्री महाकाल, जय श्रीराम. मी परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यामधून आलेली आहे. तळेगावच्या राजामायचा चेला आहे मी. माझं नाव आहे गौरी देवकर. तर असं आहे की ही दुनिया बसली नव्हती तेव्हापासून आमची राजामाय आणि यमुनामाय ह्या दोनच माया बैलगाडी गाडी घोडा काढून शेलगावहून एक गाडी निघते आणि तळेगावच्या राजामायची एक गाडी निघते. या दोनच गाड्या सुरूपासून निघत्या थेट चंद्रापूरला पायी यात्रा जातात. यांचे जागजाग्यावर मुक्काम असते. तर त्या मुक्कामावर तिथं यांना प्रसाद असते, खाया प्यायची सोय असते. गावकरी लोक खूप सारी सोय करतात. यांची खूप इज्जत होती. या इज्जतीने जातात, इज्जतीने येतात. पिढ्यानपिढी हीच प्रथा आहे की दोनच माया पायानं जाते, तर तिसरी माय कोणची जात नाही. आता नवीन एक माय आता या इंस्टाग्रामवर बघून, युट्यूबवर बघून, टिकटॉकवर बघून एक नवीन माय पैदा झाली. नाव आहे चांदा माय. तर ती माय असं म्हणते की मी पण पायानं चंद्रापूरला जाईन. तर असं झालं नाही आणि इथून पुढे होणार नाही. पायानं जाण्याबद्दल काय रोक नाही, पण ही आमच्यामध्ये कसं आहे गुरु परंपरा असते. तळेगावची राजामाय स्वतः एक महागादी अधिपती तळेगावची राजामाय गुरु होती आणि आमची शेलगावची यमुनामाय पण गुरु आहेत. तर ह्यानं पायानं गेल्या यांच्यापाशी सगळे 2-2, 3-3 हजार वर्ष पहिलेचे पुरावे आहेत. चांदा मायचा कोणचा गुरु पायानं गेलेला असन, नानगुरु गेला असन, आजा गुरु गेला असन, पंजा गुरु गेला असन. जर चांदा मायपाशी असा कोणचा बी कसला बी पुरूप असन तर चांदा मायनं बी पायानं जावा. आमची कसली बी कुठली बी रोक नाही. जर चांदा मायपाशी पुरूप नसन तर आमच्या यमुनामायच्या गाडीच्या माग नाही तर तळेगावच्या राजामायच्या गाडीच्या माग जावा. पुढं गाडी काढू नये आणि शेंद्राच्या मानकरी होऊ नये. खोटे नाटे व्हिडिओ करून पब्लिकला चुत्या बनवायचं काम करू नये, भ्रांती फैलू नये. जे आहे ते खरं करावा. दुधासारखं पांढरं, पाण्यासारखं शुभ्र काम करावा. कोणचं बी पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. राजामायची आणि माझ्या यमुनामायची जागा पहिले बी कोणी घेऊ शकलं नाही, इथून पुढे बी कोणी घेऊ शकत नाही. हे खोटे खोटे भैरूपेपणे करल्याने काय फायदा नाही. 4 लोक जवळ बसवायचं, हा 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 माझ्या अंगात आलं, लिंब फोडते तुला, तू दुखतं मी काय करू, तू दुखतं मी काय करू. हे रूम मध्ये खेळ केले तर चांगले वाटतात, पण हे जे खेळ करायली चांदा माय ते गलत आहे. पूर्ण आमच्या देवकरपणाचा निषेध आहे आणि जाहीर निषेध आहे चांदा मायला. चांदा माय असं करू शकत नाही. आमच्या तळेगावच्या राजामायच्या माग नाही तर शेलगावच्या यमुनामायच्या मागच गाडी काढावं लागल. जर चांदामाय पुढे गाडी काढन तर आमच्या सगळ्या देवकर लोकांचा त्यांच्यावर बोल राहीन आणि चांदामाय देवकरपणाच्या काल बी बाहेर आहे आज बी बाहेर आहे. जर देवकरपणाचं ऐकत नाही, देवकराचं ऐकत नाही तर चांदामाय आमचा देवकर बी नाही, आम्ही बी चांदामायला ओळखत नाही. जय श्री महाकाल, जय श्रीराम. व्हिडिओ बनायचे 17 बारा गेलं 17 बारा भाऊ गेल्या अनेक दशकापासून पायी यात्रा निघते चंद्रपूर येथे. चंद्राचे मानकरी नाहीत. आज जाहीर निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज देवकर जमलेले आहेत. काय म्हणशाल, काय विषय झाला? चांदामाय गाडी काढायची तुमचं काय म्हणणं? एक बार दुर्पत मायच्या नावानं हार बोला, एक बार राजा मायच्या नावानं हार बोला, एक बार यमुना मायच्या नावानं हार बोला. हा राजा माय आणि यमुना माय. मी सुमनबाई बाबूराव कदम सावळेश्वर यमुना मायची शिशीन आहे. आज 1600 वर्षापासून तुकाराम महाराज प्रगट झाले होते तेव्हापासून राजामाय आणि यमुना माय ह्या दोघीच्याच गाड्या जातात. आणि माळातून जाणं येणं करणं खर्च हे दोघीचे जत्रेचे जे 100-200 माणूस राहते याच्यासोबत दोघी बी व्यवस्था करून जेवायला खावायला. काही बिमार पडले, काही झाले आणि माईच्या गाड्या जर चालला गेल्या तर स्वतः ते माया खाली गाडीच्या उतरून गाडीच्या असं त्या काय म्हणतात खुटल्याला धरून वरी उचलून त्या खड्या दगडावरून बाजूला टाकतात. हे 2 पतिव्रता हाता आणि त्याची बरोबरी जर करायचं असेल तर त्याला जगातून नष्ट व्हावं लागेल. यमुनामाईची आणि राजामाईची बरोबरी करत असले तर
आपण हे बरोबरी करायला शक्यच नाही आणि हे आगाव सोंग करायचं नाही. मला चांदामाईला एवढीच विनंती करायची आहे, तुम्ही भंडाराचे देवकर हा, तुम्ही बी आमचे हा, आम्ही बी तुमचे हा, सेवा करा. तुम्ही जग भुलवा, तुमचं तुम्ही खा तुमच्या भागे, पण माय ह्या दोन मायची बरोबरी करू नये चांदामाईनं, हेच माझी विनंती आहे. काय विषय झाला होता तर काय म्हणतो बोलू नका. तळेगावची राजा माय आणि यमुना माय, तळेगावची राजा माय आणि यमुना माय चंद्रापूरला जाऊ लागल्या. आता जत्रामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात, येडे बी राहते, शहाणे बी राहतात. पायी चालताना एका भक्तानं काय केले, आंबे तोडे झाडाचे. आंबे तोड्यानं शेतकरी आला शिव्या देत. माय म्हणली, बापू तो काय तोड, मी तुला वापस देते. तोड्याले आंबे मायनं वापस बघले तर झाडाला चिटकले. असे आमच्या माईचे एवढं असं जागृत देवस्थान आहे की ज्याची हाद काय नाही. यमुना माय, राजा माय हे नाव कोणी घडविलेलं नाही, ते स्वयंभू नाव आहे. धुरपत मायचा शोध त्या दोघीनं केलेला आहे. आमची हीच हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्या देवकरणीची की त्याची जागा कोणी बी घेऊ नये. जर घेतान तर तुमच्यापाशी काय ना काय पुरावे पाहिजेत. राजा मायचे, यमुना मायचे करोडावर पुरावे आहेत. गाडी फसली, मायनं बोट लावलं, गाडी निघाली. माळात वाघ आला, मायनं हात फिरवून वाघाला दूध पाजून धाडलं. सर्पाला चारा चारला. मायचे तर 1000 पुरावे आहेत. राजा मायचे बेत, यमुना मायचे बेत. आम्ही 2 पुराव्याला ठुकरू शकत नाहीत. पण चांदा मायला देवकर होण्याचं 10 वर्ष झाले नाही. चांदा माय कस काय द्यायची बरोबरी करू शकते? चांदा मायपाशी जर काय बी गुरु, नानगुरु, दादगुरु कोणाचा बी जर पुरूप असला, त्याच्या जर कोणी बी पायाने गेला असला तर येवा इथं पंचामध्ये साबित करावा. बिंदास गाडी, घोडा, बेंड, बाजा लावून चंद्रापूरला जा. आणि जर पुरावे काय नसले तर महाग जायचं, पुढं नाही. इकडची नंदू माय, आम्ही पण देवकर हाव. जे परंपरा चली राजा माय यमुना मायची त्याची बरोबरी कोणी बी करू शकत नाही. यमुना मायचा पवा आला म्हणायला घंटा लागते. यमुना मायच्या पव्याला पुरे लोक भीते. यमुना मायच्या पव्यापासून कोणी जाऊ शकत नाही. यमुना माय अशी जागची जोत आहे. हे राजा माय यमुना माय वनी, राजा माय यमुना माय जीवाच्या घडीने गेल्या चांद्याला उडीने यायच्या वनी करून दाखव म्हणावं त्या चांदा मायला. तर आम्ही तिला तिच्यापाशी काय पुरावा असेल तर तिनं जावं. आम्ही बी देवकर हाव, आम्हाला बी काही बी करा जमते, पण देवकरासारखंच राहावं. जय माता. जय माताजी, जय महाकाल. मी गणेश देवकर हिंगोलीहून बोलत आहे. यमुना माय राजा मायचा शिष्यच आहे. सरोजा मायच्या बाळापूरच्या गादीचा चेला. चांदा माय पालखी काढायलीत, पायी यात्रा काढायलीत. आमचं सगळ्या देवकराचं म्हणणं काय, यमुना माय आणि राजा माय आमच्या जन्माच्या आधीपासून पिढ्यानपिढ्याचे चलत आलेले आहेत. हे भंडार मुळीत त्यांचा हवं, त्यांच्यापासून आम्हाला आलेला हवं आणि त्याच्यावर सगळे काय चालायले. हे देवकर काय म्हणून त्यांची बरोबरी करायला पाहिजे. गेल्या साली चांदा माय खांद्यावर आली, औंधा घोड्यावर यायचा विचार आहे काय चांदा मायचा. हे असं येऊ नये त्यांना, कारण की त्या माऊलीची बरोबरी कोणाला झाली नाही आणि कोण करूही नाही. आणि जर करत असाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, कारण की सगळे देवकरी तो उपस्थित झालेले आहेत. देवकरांना पाया पडणे ते गुरु मालकांना पाया पडते. मालक माझं फक्त एवढं म्हणणं आहे, जे चांदी गुरु आहे त्यांनी दुसऱ्याचे चेले हुडकले, त्यांनी दुसऱ्याचे चेले त्याच्या नावे टाकून घेतले आणि वापस बोलायला गेलं तर ते आम्हाला भांडतात. भांडल्याच्या नंतर ते त्याच्या स्वतःच्या शरीराचा खेळ करून, ते त्याच्या स्वतःचा धिंगाणा करून जर त्याची गुरुची नानगुरुची जर जागा घेत असेल तर ही त्याची गलत बात आहे. सगळ्यांना फक्त हेच सांगणं आणि सगळे जेवढे देवकर आहेत त्याचं सुद्धा हेच सांगणं आहे, तुम्ही हे गलत करताय, तुम्ही गुरु लागायच्या समोर जाऊ नका. बस माझं फक्त एवढंच बोलणं आहे. जय माता दी, जय महाकाल, राधे राधे, जय श्रीकृष्ण. माझं एकच सांगणं आहे चांदा मायला, मराठवाड्यातून विदर्भात फक्त आहे ना राजा माय यमुना माय या दोघीच्याच गाद्या चालत होत्या. चंद्रपूर आहे ना बसवलं त्यानं. पण आता कालपासून 1.5 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आपण खूप मोठे देवकर झालो, पण भंडार कुठून झालाय, गोणी कुठून आली हे तिने त्या गोष्टीचा विचार करा. तिला जर वाटत असेल, ती जर आज इथं येत नसेल पण चंद्रपुरात तिला यावं लागेल ना, का तिथं येणार नाही का तू? तो हा भंडार आम्ही करल, तो या भंडाराचा मान ठेवणार नाही. कारण की सत्याच्या जागृत 2 गाद्या हाता इथं. तुझ्या ज्या शोभामाय म्हणते तू गुरु, त्या शोभामायचा गुरु कोण आहे आणि तिला कोण भंडार दिला? या मराठवाड्यात, या परभणी भागात, हिंगोली भागात, नांदेड जिल्ह्यामध्ये हे भंडार कुठून पैदा झाला आणि कुठून? घरचा भंडार जमत नाही, गुरु लागते, गुरुच्या गादीचा भंडार लागते. फक्त या तळेगावमधून आणि शेलगावमधूनच भंडार पैदा झालाय. हळदीच्या पिठाला भंडार म्हणत नसतात, गुरुच्या डब्यात जे गुरु टाकतं आपल्या डब्यात त्याला भंडार म्हणत असतं. अशी हळद तर कुठे दुकानावर भेटते 5 रुपयाला. पण है ना
जसं एखाद्या मुलाला बाप लागतं तसं आहे ना देवकरला सुद्धा बाप लागतं, म्हणजे ते त्याचा गुरु असते. तिने तिच्या गुरुचा गुरु दाखवाव आणि नंतर मग चंद्रपूरला जाण्याची तिने तयारी कराव. जर ती कुठेतरी वाटत भेटली मग तिची गाडी तिथून परतून जाईल का चांद्याला चंद्रपूरला म्हणजे चांदामाय वापस येणार नाही ही आमची गॅरंटी घ्यायची. तिला यायचंच असेल तर जुन्या गादीच्या माणसाच्या हाताला धरूनच यावं लागेल, एक तर राजामायच्या नाहीतर शेलगावच्या. हॅलो, ये चांदा मा इथं ये, इथं येऊन बोल, बस मिटून टाक बेटा, चांगलं नाही असं. ऐक ना ए चांदा माय, थांब मला बोलू दे सगळे. धुरपत माईची शपथ, माया मेलेल्या मायबापाची शपथ, धुरपत माईची शपथ, मेलेल्या माझ्या मायबापाची शपथ आणि माझ्या गुरु नानगुरुची बुजुर्गाची शपथ, धुरपत माईची शपथ, तळेगावच्या राजामाय शपथ माझ्या गुरुची. मी खोटं बोलून कॅन्सर होईल. तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. तुम्ही मग एक टाइम चेला होतात, आता कोणाचा चेला आहेत मला माहित नाही, पण काही दिवसाखाली तुम्ही माझा चेला होतात. माझ्या चेल्याला मी धोक्यात कसं घालीन तुम्हाला? तर तू छाती टोकून सांग ना त्या गुरुचं नाव. तो गुरु कोण आहे त्याचं नाव सांगायचं. तुझा गुरु जे बी आसन बेटा आहे बघ, स्वतंत्र भारत आहे. संविधानानं सगळ्याला ज्याच्या त्याचा जगायचा आपला आपला हे दिलेला आहे. तुमच्या तुम्ही हिसाबानं जगा, त्याच्या ते हिसाबानं जगा. त्यानं मग इथं कोर्टची गोष्ट अडकायली की तुम्हीच काढी पायानं चंद्रापूरची वारी. तर मग तुमचा गुरु कोण आहे, तुमच्या गुरुचा गुरु कोण आहे? इथं काय जे असे 2-4 फाशे अटकलेले तर ते सोडवून जायचे. हा बस इथं यायचं. तुम्हाला तुमचा गुरु पक्का नसेल, तुमच्या गुरुचा गुरु पक्का नसेल तर तुम्ही तोंड लपून बसतान. जे काय खरं आहे ते मोकळं मोकळं करा ना. तुम्हाला भ्यायला काय झालं? कोणी कोणाला मारत नाही, कोणी कोणाला तोडत नाही, कोणी कोणी इथं काय माणसं खाऊन हाडा हागणं झाले. सगळे देवकर आहेत धुरपत माईचे. सगळे डबे शालीवाले लोक इथे जमा झाले. तर कोणचं काय खाटीक जमा झाला नाही, कोणी काय असे काटी कुराडीवाले लोक जमा झाले नाही. सगळे देवकर देवकरणीच आहेत. बाया काय गड्याला मारित नाहीत आणि गडी काय देवकर होत नाही. तुम्ही या आपलं जे आहे ते मिटवून जा. आईला बाबाला बोलाय त्याला जवळच्या ठाण्यामध्ये मी सही देते, तुम्हाला मी घेऊन येते गावामध्ये. ताण घेऊ नका तुम्ही. तुमचं काय बी अडचण असेल तुम्ही मला फोन लावा, माझ्याशी बोला, माझ्या संग कॉल करा. या म्हणा किती वेळ लागेल म्हणा की किती वेळ लागेल यायलात का विचारे. माझी रेकॉर्डिंग तुमच्या सगळ्या खानदानीला ऐकू घाला. माझे जे बोलाल तुम्ही रेकॉर्ड करा ते सगळ्याला ऐकू घाला. जय श्री महाकाल. मग भाई आज कसं शिक्षण दिली लेकरायला? म्हणून म्हणजे एक सत्ता आहे तुला बोलण्याची, म्हणून बोललो आलो. तू आज कसं शिक्षण दिलीस पोरायला? लेकरू जेव्हा माईचं ऐकणं म्हणल्यावर गोष्टी अवघड होतात. मी हात जोडलो, सकाळी प्रयत्न केलो संपूर्ण यायला, बापू या तिथे एवढं मोठं जेव्हा ऐकलं तर सगळे लोक गेले, नाही बापू येऊ नको देऊ आता दर्शक करून काय काय झालंय काय नाही, कोणातरी गोष्टीचा निरोबा करू नको. याचं काय त्याच्यात काय मारहाण होती काय होती? आणि आपण जर मारून घेतलं तर हे बाकीचे लेकर कसे करतील हे तो उघडा होतं. असं कसं आहे कोणतीही गोष्ट कुठं चुकते माणूस चुकणं असं नाही. मी बी चुकतो, तुलाही सांगावं लागतं मला, बापू तू इथं चुकाला हे बराबर नको म्हणून. मी कुठं चुकलो तुला सांगितलं सगळ्या गोष्टींचं हे बराबर. असं दोघांमध्ये सर भेट झाली, सहज भेट झाली. मग गरज नाही म्हणलं जमना दादा. हो अरे बाबा इथं आम्ही 200-300 लोक हा, कोणती वाहनं बांधाव, कशा पद्धतीने येवा? हो झालं. अरे दादा झालंय, तू फक्त शोभा माहिती. अरे लय माणसं आले येऊन जाय ना. काय काय
अरे कोणी देणार धमकी देणार काय ना, मी तुला सांगलो की नाही बाबा काय कोणत्या गोष्टी काय झाल्या तुम्ही सुधरून घ्या ती ये बाबा, तो म्हणलो की मी तुला काय काय बोललो काय मी? नाही नाही मार नाही, ये बापू ये, मी आहो ये. कसं मारतात येड्या? हॅलो चांदा माय, जय श्री महाकाल. मी गौरी देवकर बोलते, परभणी जिल्हा मानवतून. सगळे छोटे मोठे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, सगळ्या जिल्ह्यातले लहानातले लहान मोठ्यातले मोठे सगळे देवकर इथे जमा झालेत. तुम्ही पण या इथं. तुमच्या केसाला धक्का आहे तर माझ्या जीवाला धक्का आहे, माझ्यावर भरोसा करा. तुम्ही इथं या. तुम्हाला ह्या गावात कोणी आरे बी म्हणलं तर त्याची जिम्मेदारी माझ्याकडे. मी लागलं तर व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवते, नंतर तुम्ही इथं या. की तुमच्या केसाला बी धक्का आहे तर मला कोणी काय करत नाही. बघा हे काय आहे तर हे मिटवावं लागणार आहे. तुम्हाला चंद्रापूरला जायचंय, यायचं काय म्हणणं, यायचं ऐकून घ्या. तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा. पण पंचायत आल्यावरच काय बी हिसाब होईल ना, बिगर पंचायत आल्याचा हिसाब होणार आहे का? म्हणजे बघा दोन्ही पार्ट्या पुढे असल्या तर तुमची काय तकलीफ आहे तुम्ही सांगा, त्याची काय तकलीफ आहे ते सांगते ना. तुम्ही आला नाही तर काय असं होणार आहे? ऐक माझी गोष्ट ऐकायला का? गोविंद महाराजांना काय पण म्हणू द्या, गोविंद महाराज इथे एकले आहेत का? इथं कमी भरते 1000 देवकर देवकरी नाही. बाळापूरचे देवकर आहेत, नांदेडचे आहेत, मानवतचे आहेत, परभणीचे आहेत, जालन्याचे आहेत, हिंगोलीचे आहेत. जेवढा भंडाराचा गणगोत जिकडं तिकडं आहे. आपल्या राजामायचं यमुनामायचं दोन्ही मोठे घर दोनच आहेत. दोन्ही घरचे सगळे चेले नाती चेले सगळा परिवार पुरा इथं जमलेला आहे. तुम्ही पण या. जे बी तुमची काय गोष्ट आहे तर पुढं ठेवा, त्याची काय गोष्ट आहे तर पुढं ठेवा. तुम्हाला गावाच्या बाहेरून गावात आणायची जिम्मेदारी मै, आणि गावातून बाहेर गावाच्या बाहेर काढून देण्याची जिम्मेदारी मै. मयावर तर भरोसा आहे का नाही तुम्हाला? मग तुम्ही इकडे या. इथं लय देवकरणी माणसं जमले तर माझा काय याच्यात असा फायदा नाही. पण जे बी वादविवाद आहे शिवाय इथं चांदा माय इथं मिटवून जा. चंद्रापुरामध्ये तुम्ही मी करण्यात मजा आहे का? त्याच्यात काय अर्थ नाही. बघा तिथं तुमची बी बेइज्जती आहे तर आमचीच आहे ना, आमची बी तर तुमचीच आहे. आपण सगळे माईचे लेकर आहे, भंडाराचा गणगोत आहे. तुम्ही इथं या ना, आपण आमोरा समोर बसून तुमची काय भूमिका आहे तुम्ही मांडा. शिवामायची काय शोभामाय मांडन, शिवामायची काय शिवामाय मांडन, गोविंद बापूचं काय तर गोविंद बापू मांडते. आता मी राजामायचा चेला आहे, आमचा भाऊ इथं आलेला आहे राजामायचे देवकर, ते बी त्यांचं काय तर ते बी सांगते ना. मग तुम्ही काहीतरी निघन ना निर्णय याच्यातून. आत बाहेर काहीतरी करावं लागेल. तसं तुम्ही बाळापूरला या, कोणचं गाव ते कोणत्या गावला भोकरला या. म्हणत भोकरला येत ना, तुम्ही तळेगावला या. आमचं गुरुघर तळेगाव आहे राजामायचं, तिथं या. नाही तर इथं या शेलगावला यमुनामायच्या इथं. 2 गाद्या मोठ्या आहेत. तुम्ही दोघांपैकी एक जण कुठं एका गादीवर कुठं बी या. तुम्ही येणं हे सोपं आहे. आम्हाला तिथं बोलवणं म्हणजे आमची हार तुमची जीत आहे. मग देवकर पण कुठं उरलंय? जर मेन गादी अधिपतीला तुम्ही तिथं बोलवायला तर मग देवकर पण उरलं कुठं? तुम्ही इकडे या. तुम्ही 10-5 मिनिटं आज विचार करा, मला फोन लावा. जय श्री महाकाल, जय श्रीराम.